morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाला आहे. आणि सांगितली आहे स्कूलमध्ये मी चाललो आता क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. रचनाने सगळं काय रेडी केलं आहे, टिफिन, नाश्ता. आज रेनोव्हेशनला सुट्टी आहे कारण आज मोहरम आहे. सो आज पब्लिक हॉलिडे आहे अँड हे सोसायटीचे काय रूल्स असतात सो ते फॉलो करायला लागतात. आणि येस, मस्त नाश्ता झाला आहे. टिफिन आता घेऊन चाललो आहे मी. सो येस, पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो सगळं काही रेडी, छान दिसतंय आउटफिटमध्ये. चलो येतो. येस, डायरेक्ट आता रात्री. हां, 3 दिवस पसारा, त्यांना आराम, आपलं नुकसान. त्यांचं पण नुकसान होते, दुसरीकडे काम. बाय, सावकाश जा, काळजी घे. डायरेक्ट 12 तासानंतर. सो लेट्स गो. हॅलो एव्हरीवन. सो दिवस चालू होऊन बराच टाईम झालेला आहे. सो नायसाचं ॲक्च्युली उद्या आहे स्टुडंट लेड कॉन्फरन्स, जे दर महिन्याला होतं आफ्टर कम्प्लिटिंग 1 थीम बुक. त्यांच्याकडे थीम बुक्स आहेत. दे डोंट हॅव असे सब्जेक्ट्स, थीम बुक्स. सो बेसिकली हे मी खूपदा सांगितलं आहे, म्हणजे नवीन बघते त्यांना सांगते. बेसिकली इट्स अ रिकॅप फॉर पॅरेंट्स की त्यांची मुलं थ्रू आउट धिस मंथ काय शिकले आहेत. सो ते एका स्किट थ्रू, एका डान्स थ्रू, एका म्युझिक थ्रू ते आम्हाला एक्सप्लेन करतात. अँड इन दिस वे वी गेट टू नो की मुलांना किती समजलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा जो स्टेज फिअर आहे तो निघून जातो. सो दिस इज द बेस्ट थिंग. मला खूप आवडतं ह्यांच्या ह्या स्कूलचं. आणि मी जस्ट वाट बघत असते की कधी तो क्षण येईल. सो काही दिवसांपासून नायसाची तयारी चालू आहे अँड शी इज डुईंग प्रिटी गुड. आतापर्यंत खूप छान बोलती आहे ती, म्हणजे बोलायला आय मीन व्यवस्थित तिचं ते सगळं काही तिला जे बोलायचं आहे ते तिला कळलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे तिला ते हेल्प करते तिच्या त्या स्टडीजमध्ये सुद्धा. एनिवे, सो म्हणून ती आज गेलेली स्कूलमध्ये. 2 तास स्कूल होती, प्रॅक्टिस होतं. सो बेसिकली आज आहे बँक हॉलिडे, बट स्टील त्यांना स्कूल होती. मग ती आली आहे आणि आल्या मॅडम लगेच जेवायला बसले आहेत. सो जेवण मी ॲक्च्युली सकाळीच बनवलं, सनीपुरताच बनवलेलं टिफिन. आणि तिच्या पुरता लाईक आमटी भात वगैरे केलं. नाश्ता वगैरे मस्त झालं. सोडेपोळी केलेली मी आज नाश्त्याला. आणि आता सनी गेलेला आहे, जो डायरेक्ट रात्री येईल. तुम्ही पाहिलंच त्याला जाताना. वारा किती छान येतोय. सो आज पब्लिक हॉलिडे असल्यामुळे नो वर्कर्स. 3 डेज त्यांचं ऑफ असणार आहे. म्हणजे मला एवढा स्ट्रेस आला आहे की 3 दिवस काही काम होणार नाही आहे घरात. कारण उद्या सकाळी आहे SLC. संध्याकाळून आम्ही निघणार आहोत बाहेर, कुठे ते कळेल तुम्हाला. परवा पण आम्ही नाही आहोत. पण आम्ही तर नाहीच होत, ते तर वेगळीच गोष्ट आहे. पण संडे असल्यामुळे इथे काम करणं बंद आहे. सो 3 दिवस असं सुट्टी झालेली आहे. मला तर खरंच म्हणजे टेन्शनपेक्षा असं झालं की ते अजून काम स्लो. आणि तिथे कशी त्यांची पण लिंक लागलेली असते म्हणून त्यांचं पण कामं होतात. तर आता घर 3 दिवस बघा, हा जो पाठी दिसतोय हा असाच दिसणार आहे. आणि आता हळूहळू ना मला काही गोष्टींची अशी गरज वाटायला लागली की मला हे पाहिजे. तसं ते नाही मिळत आहे ह्या सगळ्या काही गोष्टी. आता उद्या आम्हाला एका फंक्शनला जायचं आहे, तर मला साडी काढायची आहे. माझी साडी आहे बेडच्या आतमध्ये. मी ऑलमोस्ट साड्या सगळ्या कवर वगैरे लावून बेडच्या आतमध्ये टाकते. आता त्या बेड उचलण्यापासून सगळं काही आहे. त्या बेडवर सगळे आमच्या रूम्समध्ये जेवढे फ्रेम्स होते ना ते सगळ्या त्या बेडवर आहेत. त्यातली एक फ्रेम तुटली. हा जो पिक्चर आहे त्याची फ्रेम तुटली.
कशी मला माहिती नाही. तर आय डोंट नो मी हे कसं करणार आहे. त्याचं सगळं काही माझं चाललेलं आहे. तर मी विचार करते ते त्यांनी कबडला जे लावले आता प्लॅस्टिक ते मी सरळ कट करणार आहे आणि त्यांना सांगेल तुम्ही परत लावा आणि त्यांना सॉरी बोलणार आहे. कारण आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. मला काही काढता येत नाही आहे, काही नाही, सगळं प्रॉब्लेम झालं आहे. सकाळी आलेली मंजिरी ॲक्च्युली कालच आलेली आणि तिने स्टे केलं. सो तिला कळलं की घरात काम चालू आहे, त्यामुळे मग ती घेऊन नाही आली ऑराला. ऑरा आणि नायसाची मैत्री एक वेगळीच आहे. हे बघा, सकाळी नायसा स्कूलला जाण्यासाठी निघाली तेव्हा हे असं काहीतरी मिलाप झालं. आल्या नायसा म्हणते आई ऑरा, म्हणजे ऑरा गेली बाळा, का नाही थांबवलं, मला तिच्याशी खेळायचं होतं वगैरे वगैरे. ती पण बिचारी रडत ती म्हणते मला थांबायचं आहे. तिला जायचं होतं कल्याण आणि ते कसं काय म्हणजे ती आता बाळा येईल लेट. पूर्ण दिवस आम्ही दोघेच असणार आहोत. जसं त्या दिवशी मी एकटीच होते आणि मॅड झालेली, पण आज नशीब ही पण आहे, नायसू पण आहे. सो बघू आता. मोठा चॅलेंज म्हणजे मला अख्खं बेड उचलून माझ्या साड्या, आणि त्यात मला माहीत पण नाही मी कोणती मला साडी नेसायची. जर माहीत असतं तर मला कळलं असतं की हा ती साडी इथे, तर ती लगेच काढली असती. एवढी मेमरी काय माझी चांगली नाही आहे, पण आतमध्ये मला माहिती माझ्या सगळ्या साड्या आतमध्येच आहेत. चला मग काय नाही, असं काय आहे आतापर्यंतचा अपडेट. सो आता वाजले 10:15. सकाळपासून काहीही शूट नाही केलं. नायसाच्याच पाठीमागे होती, कारण नायसाची मंडेपासून जसं म्हटली मी एक्झाम आहे. तर आता आम्ही फुल दोघी एक्झामच्या मोडमध्ये होतो. मला क्षणिक क्वेश्चन्स विचारते, मी तिला विचारायचं तर बोलते आता बस झालं, आता मी तुला विचारणार क्वेश्चन्स. आणि मग तो क्वेश्चन होता का सेंटेन्स होतं हे पहिले मला काहीतरी ठीक आहे, पण मजा आली अभ्यास करायला. तिचं पण थोडंसं मूड झालं ना, मग नंतर बोलते आई किती मजा येते ना अभ्यास करायला. पहिले घाबरते नायसा, मी तुम्हाला सांगते कसं आहे. नायसा ना पहिले घाबरते. नायसाला असं वाटतं मला नाही येणार, काहीच नाही येणार, म्हणजे नाही करायचं त्या गोष्टींना अवॉइड करते ती. आणि जसं तिला ते कॉन्सेप्ट समजतं तशी मग तिची ती आवड निर्माण होते आणि मग ती एवढी गुंतून जाते त्यात. मग तिला असं वाटतं आई अजून आपण अजून करूया. सो असं काय आमचं मज्जा असते अभ्यास करताना. सनी आलेला, पण सनीच्या गाडीला चार्जिंग नाही आहे आणि उद्या आम्हाला परत जायचं आहे. सो आणि जे सोसायटीचं आहे तिथे ऑलरेडी गाड्या लागलेल्या आहेत. वी आर जस्ट वेटिंग की आमचं स्वतःचं कनेक्शन कधी येईल, म्हणजे हे असं त्याला फिरत बसायला नको बिचारायला. माझा तो गेला आहे गाडी चार्ज करायला आणि तोपर्यंत मी भात बनवते. नायसाच्या ह्याच्यात एवढी गडबड झाली ना, म्हणजे एवढी बिझी झाली ना मी की भात करायला विसरून गेली. तर फटाफट भात बनवते. नायसाला पण भूक लागली आहे. घरी जाऊन मी परत आलो, कारण टीव्हीचं चार्जिंग करायचं आहे, गाडीचं चार्जिंग करायचं आहे. इकडे सगळीकडे फुल आहे. सो मी परत गेलो तुमच्या इथे जवळ जिथे आहे आणि फायनली तिथे लावून आलो आहे. आता वाजले आहे 11:15 वाजले आहेत. सो 1 आवरने परत आता जाईल जेवून. सो बॅक टू होम. घरात 2 वेळा जाऊन आलो आहे. सध्या EV लाईफ सांगितलं मी EV लाईफ चालू आहे आणि मस्त आता जेवणार आहे. बायकोच्या हाताचं जेवण. बिचारी दमली ग. अरे बोलून दमली. काय बोललीस? अभ्यास माझाच आवाज जास्त, थोडा पण आवाज चढवला तर आणि मग नंतर माझीच अभ्यास घ्यायला लागली ती. बाकी आज आराम नाही. नायसाच्याच पाठी आराम. कपडे वेगळे काय ते एवढं जड, बेला एवढं जड. त्या मी बोलली उचलत का नाही होतं तुझे ते वेट्स त्याच्यावर, माझे वेट्स मध्ये बाकीच्या गोष्टी. चला पॅकिंग पण करायची. खूप सारं काही प्लॅन आहे. वीकेंड आमचे सगळे वीकेंड फुल आहेत. मला असं वाटतं आमची पॅकिंग चालू आहे. रचना मला घेऊन चालली आहे खास एका स्पेशल ठिकाणी जिथे 100 लोक असणार आहेत. 100 नाही, पण ते कळेल तुम्हाला उद्या पण नाही, परवाच्या
सध्या फुल मेसेज इग्नोर करा. इग्नोर, प्लीज इग्नोर करा, कारण आमचा अख्खा संसार इकडे एका आलेला room आहे मध्ये. तिघांचा. सो बॅग्स पॅक होत आहे. नाईसा इज सुपर एक्साइटेड. मस्त सुगंध येतो माहिती. आईसारखं ट्राय केलंय पण किती झालं सक्सेसफुल. नाही ते हे नाही आहे बरेचशा पावडर त्या दिवशी सारखाच झाला. गरम एवढं होतंय कुठे. आहे खिशात. सो मी परत चाव्या टाकल्यात खिशांमध्ये, कारण आमची गाडीमध्येच बंद पडली आहे EVचं. काय माहिती डिस्कनेक्ट झालंय. सो आता मी परत चाललोय रचनाला घेऊन. नवऱ्याला कसं एकटं सोडणार ना. चला मी जाऊ शकतो पण बायको मला काही सोडायला मागत. असं नाही बाई, रात्रीचा टाइम. फुल मेसी आम्ही आज. म्हैसाचं कसं चाललंय प्रिपरेशन. प्रश्न विचारणार होती ना मगाशी आपण करत होता अभ्यास. ते कॉमन नाउन, प्रोनाउन, प्रॉपर नाउन तुला तरी लक्षात आहे का. मला सांग नाईसा इज गोइंग टू स्कूल. व्हॉट इज प्रॉपर नाउन आणि व्हॉट इज कॉमन नाउन. प्रॉपर नाउन काय. नाईसा इज गोइंग टू स्कूल. सांग काय. नाईसा इज गोइंग टू स्कूल. नाईसा पीपल आणि स्कूल प्लेस. हो ते नाऊन झालं, पण ह्यातलं सेंटेन्स मधलं प्रॉपर नाऊन काय आहे. नाईसा इज गोइंग टू स्कूल. नाईसा. ओके. आणि कॉमन नाऊन. कॉमन नाउन म्हणजे जे या सेंटेन्स मधलं कॉमन नाऊन कोणतं आहे. नाईसा इज गोइंग टू स्कूल. स्कूल. गुड गर्ल. आणि टेल मी द ट्रिकी वर्ड. या सेंटेन्स मधलं ट्रिकी वर्ड कोणतं आहे. नाईसा इज गोइंग टू स्कूल. इज. ए स्कूल. ए स्कूल कॉमन नाउन झालं ना. मला सांग. नाईसा इज सिटिंग अंडर द टेबल. अंडर. काय. अंडर. अंडर काय. अंडर काय आहे. प्रेपोजिशन. म्हणजे मी अंडर द टेबल. हो असं नाही. अंडर काय आहे म्हणजे नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन आहे. परीक्षा कोणाची, टेन्शन कोणाला. सनीचं वेगळं आहे, माझं आयुष्य वेगळं चाललंय काहीतरी. चला पण आपल्याला दोघांना एकत्र उद्या जायचंय ना, म्हणून आयुष्य तिथेच जाणार आहे. नाही मी तुला काय सोडणार आहे का. मी तुला 12 बरोबर आणि रात्रीचे 12 झोप आली आहे ना मला तर. रात्री 12 वाजता मला ही कामं करावी लागतात. या गोष्टी कराव्या. लवकरात लवकर आपल्या ह्याच्यासाठी अप्लाय कर. कंटाळा आला आता मला. आपलं आलं तर मला पण टेन्शन नाही. लावली इकडे. आता आम्ही बसू थोडा वेळ. बघ जा. बघतो. सरप्राईज आहे. सरप्राईज. ओपन कर. आईस्क्रीम आहे म्हणून बायको मला आता आईस्क्रीम खायला नेते. नाही तू आईस्क्रीमचं नाव काढलंस आणि तिथे बसून करायचं काय. आईस्क्रीम आणले आम्ही नाईसासाठी. सनीने आईस्क्रीम कोणतं आणलंय. बिस्कॉफ. ज्याचं माझं आणि त्याचं काय संबंधच नाही नाईसाचा संबंध आहे. आणि ह्याचा तर दूर पर्यंत नाही, कारण हा आता आईस्क्रीमच खात नाही. आणि आल्या म्हणतो तुझं फेवरेट आईस्क्रीम बिस्कॉफ. मला नाही आवडत बिस्कॉफ. चॉकलेट आवडतं. सो आहे ते आता तसंच एक खाल्लंय मी. आणि ते पण फॅमिली पॅक ह्यांनी आणलंय. तर मी म्हंटली की घरी आणलंय फॅमिली पॅक. मी बोलले की तिथे तर बसल्या काय करायचं ना आपण, चार्जिंग होते तोपर्यंत. मग छोटूशा ह्याच्यात आणलं मी.
शे ते आवडलंच नाही, पण काहीतरी वेगळंच लागतंय. आता रचना घेऊन चालली आईस्क्रीम. नाही, गाडी मीच चालवते, तुला उतरायचं घ्यायला. आपण सगळे उतरूया. ए यार, सगळे नको. हा सगळे अरे नको. चाल आपलीच तर काय मोठंवाला नाही आता एकच हळू थांबेल. थँक्यू. काम मोठावाला दे बाबा. मला नको मोठा. जास्त नाही खायचं स्वीट, म्हणून माईला पण थोडाच दिला. आणि एकच खूप. तू तर खायचंच नाही. एक्झाम आहे ना तुझी लवकरच. Hi, what's going on? सो ॲक्च्युली आम्हाला गाडी, आमचं चार्जिंगचं पॉईंट इकडे आहे, तसं ती गाडी आहे चार्जिंगला, तिकडे पॉईंट आहे बघा. तसंच आम्ही इथे लावायचं आहे आम्हाला, पण जस्ट बिकॉज ऑफ लिकेज आम्ही थोडं डिले केलेलं. आता लिकेजचं काम झालं आहे, पण पावसासाठी थांबलो आहे. चांगला पाऊस पडल्यावर लिकेज नाही, तेव्हा मग या वॉलवर मी EV चार्जिंग लावणार आहे. हां रचना, लवकरच ते EV चार्जिंग आपल्या इथे लावल्यावर जरा बरं पडेल. नाहीतर मग असंच एमर्जन्सीमध्ये आपल्याला जायला लागेल. आपलं नाही, इथेच राहू गुगू येऊन गेला. Let's count my sides. 1, 2, 3, 4, 5. I have 5 lenses. Now let's count my corners. 1, 2, 3, 4, 5. I have 5 corners. Thank you. We love shapes. We are Everywhere. we are everywhere. व्हेरी गुड. Cool. उद्याची तयारी झाली. Now I understood. Now I understood the straight line. ऐक, now I understood विसरली. ठीक आहे, त्याच्या Now पुढचं पुढचं I बोल. understood the straight lines are called sides. And the two side lines, the pointed part called corners. The flat shape called face. Every 2D shape has one flat face. Now let's call this station. We can help to which talk. help us to. Which help us to talk, speak, and read. Thank you. अंडरस्टूड तर विसरली ना. तू कसं बोलते, नाव लेट्स कॉल द स्टेशन. त्याच्यामध्ये नाव लक्षात ठेव. आय Now, तुझं नाव काय? त्याचं नाव असं ना. नाव आय अंडरस्टूड. नाव आय अंडरस्टूड म्हणजे काय? म्हणजे आता मला कळलं. कळलं. चला कळलं. काय खेळते बाबू? कॅम्पिंग. कॅम्पेन. पण जागा नाही हे दोन टावाला. कुठे ठेवू? येऊ का तुझ्या ह्याच्यात गाडी? आणि मला असं बसायला लागेल. गाडी बसता पण येते तुझ्या. आता
बंद करू बनव ना. नीट ठेव. ठीक आहे. आता पण चालती गाडी तुझी. बाय.